आहोत? अल्हम्दुलिल्लाह. चला मग शिक्षणाची सुरुवात करूया. लहान असताना किंवा ज्यावेळी तुम्ही लहान होते किंवा तुम्ही पाहत आहात घरी, तर सर्वप्रथम घरी मुलांना सर्वप्रथम कोण बोलणं शिकवतो? आम्ही, आई. व्हेरी गुड. लहान मुलांना घरी कोण कोण शिकवतो? अम्मी, अब्बू, दादा, दादी. आई, वडील, आजी, आजोबा, अम्मी, अब्बू म्हणजे मराठी आपण शिकत आहोत, मराठीत बोला. ओके. थोडे मोठे झाल्यावर मुलांना शिक्षण कुठून प्राप्त होतं? कुठून? शाळेतून प्राप्त होतो. तर विद्यार्थ्यांनो, चला आज मग आपण आपल्या मराठी पुस्तकातील कविता शाळा ही शिकूया. मराठीची पुस्तक काढा. शाळा. शाळा ही कविता ऐका, वाचा आणि म्हणा. चला मग. नाटककार, कवी, चित्रपट कथा लेखक, साष्टांग नमस्कार, घराबाहेर, उद्या संसार, मी उभा आहे, ही नाटके, झेंडूची फुले, हा विडंबनपर कविता संग्रह, मी कसा झालो, सिंहगर्जना, सूर्यास्त, कऱ्हेचे पाणी ही पुस्तके प्रसिद्ध आहे. तो मी नव्हेच, मोरूची मावशी, प्रतिसंगम ही त्यांची नाटके रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय ठरली. प्रस्तुत गीतातून शाळाविषयी प्रेम, जिव्हाळा व कर्तव्याची भावना कवीने व्यक्त केली आहे. ऐका, वाचा, म्हणा. माझ्याबरोबर आपणही म्हणा. शाळा ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढा ही जसा मावली बाळा, हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी, हसवणी खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती, हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातांना घालूनी हात तयांच्या राहू, येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करायला वाखडे, पसरवा नाव शाळेच्या चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. आता मुलांनो, आपण याचा अर्थ समजून घ्या. शाळेचे कवी आहे प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार. लढाई जसा माऊली बाळा, हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी, हसूनी खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हा सामुचे गुरुजन शिक्षण देती, हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालूनी हात तयांच्या राहू, येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला वाखडे, पसरव नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करते बाळा, जी देशासाठी तयार करते बाळा. विद्यार्थ्यांनो, आता आपण शाळा ह्या कवितेच्या एक ओळीचा अर्थ समजून घ्या. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढा ही जसा माऊली वाडा, म्हणजे मला मनापासून माझी शाळा आवडते. आई अशी बाळावर प्रेम करते, तशी माझी शाळा माझ्यावर माया करते, माझी शाळा माझी माता आहे. दुसरी ओळी आहेत. हासऱ्या फुलांच्या बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा, मुलं इथे स्वच्छंदी, हासऱ्या गोड फुलांची आनंदी बाग असावी, तशी माझी शाळा आहे. शाळेत फुलांसारखी हसणारी, खेळणारी, मुक्तपणे बागडणारी मुले आहेत. हसवणी खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती, गोष्टी सांगून हसत खेळत शिकवणारे शिक्षक आम्हाला लाभले आहेत. हसून आणि हसवून आमच्याशी खेळणारे गुरुजन आम्हाला ज्ञान देतात.
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातांना घालून हात तयांची राहो. शाळेत आम्हाला प्रेमळ सोबत लाभले आहेत. त्यांच्या हातात हात घालून एका पयाने व प्रेमाने आम्ही शाळेत राहतो, म्हणजे आपल्या मित्रांबरोबर आम्ही शिकतो. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करायला व्हा खडे. शाळेत आम्हाला बंधुभावाची शिकवण मिळते. देशसेवा करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होतो. पसरवा नाव शाळेच्या चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. या शाळेची कृती पसरवा, सगळीकडे शाळेचे नाव पसरवा, म्हणजे सगळे लोक शाळेचे गोडवे गातील, शाळेला धन्य म्हणतील. जी शाळा देशकार्यासाठी मुले तयार करते ती खरोखर धन्य आहे. मला ह्यावेळी मुलांनो उर्दूचा एक शेर आठवत आहे, मी तुम्हाला म्हणते शाळाचा. बन के निकले यहाँ से कहीं दीदावर, बन के निकले यहाँ से कहीं दीदावर, फ़लसफ़ी रहनुमा अहले फ़न डॉक्टर. जी हाँ प्यारे बच्चों, जो भी दुनिया में नाम करते हैं, तरक्की करते हैं, वो लोग सभी स्कूल से फारिग होकर ही अपना नाम रोशन करते हैं.